नमस्कार मित्रांनो, PM आवास ग्रामीण अंतर्गतच्या बऱ्याच अटी बदलण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ज्या ग्रामीण भागातील कुटुंबाकडे मोटरसायकल किंवा मोटर नियंत्रित मासेमारीची बोट, लँडलाईन अंतर्गतचा फोन किंवा फ्रीज असेल, त्यांना आता PM आवास योजनेअंतर्गतचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयापेक्षा कमी असेल, त्यांना मात्र अर्ज करता येणार आहे. याआधी ही उत्पन्न मर्यादा 10,000 पर्यंत ठेवण्यात आलेली होती. PM आवास ग्रामीण योजनेच्या महत्त्वाच्या अटी या खालीलप्रमाणे आहेत. ज्या व्यक्तीकडे 3 चाकी किंवा 4 चाकी वाहन आहेत, तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे 3 व 4 चाकी वाहन किंवा एखादं यंत्र, त्याच्यासोबत किसान क्रेडिट कार्ड ज्याची मर्यादा 50,000 असेल, किंवा सरकारी कर्मचारी असतील, नोंदणीकृत उद्योजक असतील, आयकर रिटर्न्स भरणारे व्यक्ती असतील, व्यवसाय कर भरणारे व्यक्ती, तसेच 2.5 एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना PM आवास योजनेअंतर्गतचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही. यासोबतच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जमीन धारणे संदर्भातील नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात येतील असं सांगितलं आहे. त्याचसोबत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये, तर डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी 1,30,000 रुपये एवढ्या रुपयांची आर्थिक मदत PM आवास योजनेअंतर्गत केली जाते. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून येत्या 15 सप्टेंबरला PM आवास योजनेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा हप्ता रक्कम 2,745 कोटी रुपये वाटप करणार आहेत. याकरिता झारखंडमधील जमशेदपूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणाहून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. धन्यवाद.